जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, गरजेचं नाही की चांगलं बोलणारा प्रत्येक माणूस तो चांगलाच असेल. आजकाल कट कारस्थान करणारी लोक सुद्धा खूप गोड बोलतात. मित्रांनो, चलाकी, चतुराई आणि कपट या मिश्रणाला आजच्या जमान्यामध्ये लोक हुशारी समजतात. मानलं की नात्यांना मारणं वाईट आहे, पण त्याच्यापेक्षाही वाईट खोट्या नात्यांना जिवंत ठेवणं आहे. मित्रांनो, खऱ्या नात्यांना कधीही धोका देऊ नका. जर तुम्हाला नातं आवडत नसेल तर त्या व्यक्तीला तिथे सोडून द्या. नातं सगळ्यांबरोबर ठेवा, पण अपेक्षा मात्र कधीही आणि कोणाकडूनही ठेवू नका. मित्रांनो, सापाच्या दातांमध्ये, विंचूच्या डंकामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये किती विष भरलेलं असतं हे कोणीही सांगू शकत नाही. सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा. प्रेम त्याच्यावर जास्त नसतं ज्याच्या बरोबर राहिलं जातं, तर प्रेम त्याच्यावर जास्त असतं ज्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. मित्रांनो, रंग जाणारे कपडे आणि रंग बदलणारे लोक कितीही ब्रँडेड असले तरीही मनातून उतरतातच. अडचणी जेव्हा आपल्या लोकांमुळे असतात त्यावेळी आपण उत्तर शोधायला पाहिजे, न्याय नाही. मित्रांनो, न्याय केला तर एक जण आनंदी होतो आणि दुसरा नाराज होतो, आणि अडचणीचे उत्तर शोधले तर दोघेही समाधानी होतात. कधीही कोणाचं मन दुखावू नका, कारण समोरच्याने वाट पाहून देवावर सोडले तर तुमच्यासाठी संकट बनेल. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला आतून तुटल्यासारखं वाटेल तेव्हा घाबरू नका, कारण देव तुमचा वापर मोठ्या गोष्टीसाठी करत आहे. प्रार्थना रोज करा, कारण लोकांबरोबर रोज बोलण्यापेक्षा जास्त सोपं आहे की त्या देवाबरोबर बोलणं. मित्रांनो, कोणालाही आपलं दुःख आणि आनंद दाखवला नाही पाहिजे, कारण लोक तुमच्या आनंदाला नजर आणि दुःखाला मीठ नक्कीच लावतात. मित्रांनो, कधी कधी काही अंतर ते अंतर नसते, काही जवळीक नसते. कोणी दूर राहूनही तुमच्या मनातील हुंदका ऐकू शकतो, आणि कोणी हात पकडून बसलेला असला तरीही तुमच्या दुःखाची जाणीवही त्याला होत नाही. माणूस तर त्याच वेळी मरतो ज्यावेळी कोणतीही जवळची व्यक्ती त्याला धोका देते. मित्रांनो, प्रेम जर खरे असेल तर आठवणी खूप दुःख देतात. वेळ नक्कीच वाईट चालू आहे, पण लोकांची नियत सुद्धा मला दाखवून देत आहे. शोधायचं असेल तर तुमची कदर करणारा शोधा, कारण मित्रांनो, या जगामध्ये तुमचा वापर करून घेणारे तुम्हाला स्वतः शोधत येतील. कोणतीही गोष्ट जेव्हा तुमच्या इज्जतीवर येते तेव्हा कोणीही असो, मग त्या व्यक्तीला आपण सोडून दिलं पाहिजे. मित्रांनो, लोक कधीही धोका खाणार नाहीत जर त्यांनी सुंदर चेहऱ्यापेक्षा सुंदर मन शोधले असेल. कदर त्यांची करा ज्यांना तुमची कदर आहे. जास्त गुलामी केली तर इज्जतीमध्ये सुद्धा निलामी होत असते. जर माहीत असतं की शेवटची भेट आहे तर कितीही वेळ भेटलं तरी कमीच वाटतं. मित्रांनो, अशा शापापासून आपण एक वेळ वाचले जाऊ शकतो जो श्राप शब्दांनी दिला आहे, पण अशा शापापासून वाचणं खूप अवघड आहे जो शांत राहून दिला आहे. घरातले सुद्धा मान्य करतात जेव्हा प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत असतो. मित्रांनो, परिस्थिती, संकट आणि पुस्तकातून जो शिकतो त्याच्यापासून नंतर जग शिकायला सुरुवात करतं. तुम्ही फक्त जिंकण्याची जिद्द ठेवा,
हरण्याबरोबर तर सामना होतच असतो. तुमच्या सवयीच हळूहळू तुमचे चरित्र बनत असतात. त्यामुळे मित्रांनो, जशी सवय तसे चरित्र बनेल. तिरस्कार जेव्हा सारखा सारखा आपल्याच लोकांकडून होत राहतो, तेव्हा शब्दांनी वादविवाद करणे हे चांगले नाही. कारण जे व्यक्ती तुमचे महत्त्व समजून घेत नाही, ती व्यक्ती तुमच्या शब्दांना आणि भावनांना कधीही समजून घेणार नाही. मित्रांनो, हे आयुष्य आहे. इथे प्रत्येक जण एकमेकांना वैतागलेला आहे. आयुष्यातील सगळ्यात वाईट वेळ तीच असते, जेव्हा तुमचे स्वतःचे लोक तुम्हाला इतकं दुःख देतात की डोळे भरून येतात, आणि जेव्हा तीच लोक विचारतात की काय झालं, आणि तुम्हाला काही सांगावं लागत नाही. मित्रांनो, कधी कधी तक्रारी करण्यापेक्षा शांत राहणं चांगलं असतं. कारण कोणाला फरकच पडत नसेल तर तक्रारी काय करायच्या. तुम्हाला असे वाटते की तुमच्याजवळ खूप वेळ आहे, आणि हाच तुमचा सगळ्यात मोठा भ्रम आहे. त्या परिस्थितीत नातं वाचवायचं असेल तर कधीही कोणाबरोबर वादविवाद करू नका. जर तुम्हाला कोणी म्हणाला की आज हाती उडत होता, तर त्याला सांगा की आजच आमच्या घराच्या तारेवर बसला होता. मित्रांनो, भावनेमध्ये समोरचा मनामध्ये राहतो आणि सवय बनून तोच निघून जातो. कधी कधी प्रार्थनेचा एक शब्द सुद्धा आपल्यावर परिणाम करतो, आणि कधी कधी खूप वर्षांची मेहनत सुद्धा हरते. हैराण आहे बदलणाऱ्या जगाची पद्धत पाहून. आता लोक इज्जत सुद्धा राहणीमान पाहून देतात. मित्रांनो, यशाचा रस्ता कधीही सरळ नसतो, पण यश मिळाल्यानंतर सगळेच रस्ते सरळ होतात. चांगले मित्र मिळणे हे सुद्धा आपलं भाग्यच असतं, आणि हे भाग्य खूप कमी लोकांच्या नशिबात असतं. मित्रांनो, फक्त प्रेमालाच लोकांनी बदनाम केलं आहे, नाही तर 7 फेरे घेतल्यानंतर सुद्धा धोके देणारी लोक मिळतात. खोटं बोलणं पहिल्या वेळी खूप सोपं असतं, पण नंतर फक्त त्याचा त्रासच होतो. पण खरं बोलणं पहिल्या वेळी कठीण असतं, पण नंतर तेच आरामदायी असतं. मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्हाला जे करायचं आहे ते नक्कीच करा. ही लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. लोक तर तेव्हा सुद्धा बोलतात जेव्हा तुम्ही काहीही करत नाही. मित्रांनो, काहीच फरक पडत नाही की तुमची किती वाईट वेळ चालू आहे. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही परत नवीन सुरुवात करू शकता. कोणासमोर इतकंही झुकू नका की उठताना तुम्हाला आधार घ्यावा लागेल. मित्रांनो, कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की मी तुमची साथ देईन, तर हे नक्की विचारा केव्हापर्यंत साथ देणार आहात. कारण मित्रांनो, या जमान्यात लोकांना आपलं बनवून परक करायला काहीच वेळ लागत नाही. मनामध्ये येण्याचा रस्ता तर असतो, पण जाण्याचा नसतो. त्यामुळे लोक जेव्हा जातात तेव्हा मन तोडून जातात. कडू गोळी चावली जात नाही, तर ती गोळी गिळून घेतली जाते. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये जेव्हा धोका, अपमान आणि हार मिळते, तेव्हा तिला सरळ सरळ गिळून घ्या. जर या गोष्टी चघळत राहिलो, त्यांची आठवण काढत राहिलो, तर आयुष्य कडू होईल. मित्रांनो, फक्त दुःख सहन करणाऱ्यालाच माहीत असतं की दुःख किती खोलवर गेलं आहे. तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला सर्वोत्तम बनवण्यासाठी वापरा. कारण आता नाते माणसांनी नाही तर पैशांनी बनवले जातात. मित्रांनो, हे जग आहे,
ते फक्त त्रास देत राहणार आणि तुम्ही हसायला शिकलं पाहिजे. सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही चुकीला चूक म्हणू शकत नसलात तर तुम्ही तुमच्या हक्कासाठी कधीही लढू शकणार नाहीत. मित्रांनो, काही लोक कितीही तुटले तरीही बोललं नाही तर गप्प राहणं पसंत करतात. जे प्रेमामध्ये राहतात त्यांना कपट लक्षात येत नाही आणि जे कपट करत राहतात ते कधीही कोणाचं प्रेम समजून घेऊ शकत नाहीत. मित्रांनो, माणूस तो श्रेष्ठ असतो जो वाईट परिस्थितीमध्ये खचून जात नाही आणि चांगल्या परिस्थितीमध्ये वाहवत जात नाही. बऱ्याच वेळा आपलं म्हणणारेच दगा देऊन जातात आणि गोड बोलणारेच पाठीत खंजीर खुपसून निघून जातात. माहीत नाही एवढी हुशारी कुठून शिकतात. लोक बरोबर पण राहतात आणि जळतात सुद्धा. नाते सुद्धा निभावतात आणि दुश्मनी सुद्धा निभावतात. समोर काही वेगळे आणि पाठीमागे काही वेगळेच असतात. मित्रांनो, मस्करी तर आपली नंतर बनवली जाते. पहिली लोक आपल्याला आपलं बनवतात. काही लोक मनातून तुटलेले नसतात तर त्यांना तोडलं जातं. ते रडत नाहीत तर त्यांना रडवलं जातं. शोधायचं असेल तर शब्द पाळणाऱ्यांना शोधा, नाही तर शब्द तोडणारे तर प्रत्येक जागी आपल्याला मिळतात. मित्रांनो, कोणाच्या समोर इतकंही झुकू नका की तो तुम्हाला गुलाम समजायला लागेल. मनाचे नाते पण खूप विचित्र असतात. सगळ्यात जास्त तेच रडतात जे मनापासून नातं निभवतात. मित्रांनो, हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. प्रेमामध्ये सगळ्यात जास्त खोटी वचने दिली जातात. आपल्या आयुष्याची लढाई स्वतःच लढावी लागते, कारण इथे साथ देणारे कमी आहेत आणि ज्ञान देणारे सगळेच जण आहेत. आयुष्यातील काही दुःख असे असतात जे जगू देत नाहीत आणि काही कर्तव्य अशी असतात जी आपल्याला मरू देत नाहीत. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही माणसाला स्वतःच्या डोक्यातून काढू शकत नसाल तर याचा अर्थ असा आहे की तो माणूस अजून सुद्धा तुमची आठवण काढत आहे. तुम्ही कितीही चांगले कर्म करा पण तुमची स्तुती फक्त स्मशानातच होते. शेवट काहीही होऊ द्यात, पण खेळ मात्र कधीही मोठाच खेळा. मित्रांनो, ना मी गोड आहे ना बनण्याचा कधी प्रयत्न करते, पण खरं तर हेच आहे की दुसऱ्यांना नेहमी मी कडूच वाटते. जे काही तुमच्याकडून हिसकावून घेतलं जात असेल तर समजून जा की ते तुमचं कधीच नव्हतं. मित्रांनो, जी मजा स्वतःची ओळख बनवण्यामध्ये आहे तर ती मजा दुसऱ्यांची सावली बनून राहण्यामध्ये नाही. त्यामुळे मित्रांनो, स्वतःला ओळखायला शिका. वेळ तर वेळ आल्यानंतरच बदलते, पण माणूस कोणत्याही वेळी बदलू शकतो. मित्रांनो, पैशांमुळे मिळालेला आनंद थोड्या वेळासाठी राहतो, पण आपल्या लोकांमुळे मिळालेला आनंद आयुष्यभरासाठी राहतो. नातं मनापासून असो किंवा नसो, पण विश्वास मात्र मनापासून ठेवला पाहिजे. मित्रांनो, आयुष्यामध्ये संपवण्यासारखं काहीही नसतं. नेहमी एक नवीन सुरुवात तुमची वाट पाहत असते. बाहेरून मजबूत दिसणारी लोक आतून खूप कमजोर असतात. मित्रांनो, किती नशीबवान असतात अशी लोक ज्यांच्याजवळ आजही त्यांचे आपले लोक असतात. पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि आपल्या चिंता भविष्यकाळ सावरू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, वर्तमानाचा आनंद घेण्यातच खरं सुख आहे. रडल्यामुळे माणूस कमजोर होतो,
ही खोटी गोष्ट आहे. तर रडल्यावरच तुटलेला माणूस शेवटी सगळ्यात जास्त मजबूत होतो. मित्रांनो, लोक तुमच्या बरोबर राहतील आणि तुमचा फायदाही घेतील आणि त्यांच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मधील वाईट गोष्टी सुद्धा लोकांना सांगायला सुरुवात करतील. त्यामुळे मित्रांनो, लोकांवर इतकंही विसंबून राहू नका. आयुष्यामध्ये स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. मित्रांनो, निर्णय चुकला तर काहीच हरकत नाही, कारण जेव्हा निर्णय चुकतो तेव्हा अनुभव तरी आपल्याला नक्कीच मिळतो. मित्रांनो, आयुष्यामध्ये इतकंही बिझी होऊ नये की आपले लोकच आपल्यावर नाराज होतील आणि इतकंही फ्री होऊ नका की 4 लोकांमध्ये तुमची इज्जत संपून जाईल. आजच्या जमान्यामध्ये जर तुम्ही इतरांकडून जेवढ्या अपेक्षा ठेवाल तेवढ्याच वेळा तुमचं मन दुखावलं जाईल. काय माहीत कितीनं बोललेल्या गोष्टी बरोबर घेऊन जातात लोक. खोटं बोलतात लोक की रिकाम्या हाताने आले आणि रिकाम्या हाताने जाणार. मित्रांनो, तुमच्या आयुष्याचे नियम बदला. ज्याला तुमची कदर नाही त्याच्यासाठी रडणे बंद करा, मग ते कोणीही असो. हे जग फार विचित्र आहे. प्रेमाच्या गोष्टी तर खूप करते, पण चालते मात्र फक्त आपल्या स्वार्थावर. चुकीचं तर तुम्ही आहात ज्यांनी संधी दिली आहे. मित्रांनो, कोणाचीही तेवढीच कदर करा जेवढी ते तुमची करतात. आयुष्यामध्ये असा जीवनसाथी निवडा जो तुमच्या बोलण्यापेक्षा तुमचा शांतपणा समजून घेईल. मित्रांनो, हुशार लोक प्रत्येक गोष्टीवर चिडत नाहीत आणि जे सारखे चिडत राहतात ते हुशार नसतात. माझ्या एकट्या राहण्याचं फक्त एकच कारण आहे की मला इतरांसारखं आतून एक आणि बाहेरून एक कधी वागताच आलं नाही. मित्रांनो, जो समजून सुद्धा घेईल आणि समजावेल सुद्धा. या जगामध्ये अशा नात्यांपेक्षा प्रेमळ कोणतंही नातं असूच शकत नाही. कधीही कोणाला त्याच्या भूतकाळावरून पारखू नका, कारण लोक शिकतात, बदलतात आणि पुढे जातात. या जगातील सगळ्यात ताकदवान माणूस तोच आहे ज्याचं स्वतःवर नियंत्रण आहे. मित्रांनो, कधी कधी दुःख एवढं वाढतं की दुःख होणंच बंद होतं. नात्यांच्या गप्पामध्ये काही लोक इतके कच्चे असतात की लोक खेळ खेळत राहतात आणि ते नातं निभावत राहतात. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपण कितीही आणि कसाही खेळ खेळत असलो तरी त्या परमेश्वराचं सगळ्यांवरती लक्ष आहे आणि शेवटी ज्याला देव तारी त्याला कोण मारी. फक्त एवढंच लक्षात ठेवा आणि आयुष्य आनंदाने जगा. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.